नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 17 ऑगस्ट रोजी बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये सरकार जमा करणार आहे. हे 3,000 रुपये आता नक्की कोणाला मिळतील? तर भरपूर जणांचे फॉर्म अजून पेंडिंग मध्ये आहेत, काही जणांनी फॉर्म भरलेले नाहीत, काही जणांचे रिव्ह्यू मध्ये आहेत. तर नक्की यामध्ये कोणाला पैसे मिळतील? तर यामध्ये सरकारने 2 अटी घातलेल्या आहेत. या 2 अटी तुमच्या जर पूर्ण असतील तर तुम्हाला हे 3,000 रुपये 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहेत. आता ह्या 2 अटी नक्की कोणत्या आहेत ते समजून घ्या. पहिली अट आहे ते म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे तो 14 ऑगस्ट पर्यंत अप्रूव्ह असेल तरच हे पैसे मिळणार आहेत. लक्षात ठेवा, सरकारने याची माहिती दिलेली आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म 14 ऑगस्ट पर्यंत अप्रूव्ड असेल, म्हणजे मंजूर झालेला असेल, तरच हे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे. तर ज्यांचे फॉर्म पेंडिंग मध्ये आहेत, रिव्ह्यू मध्ये आहेत, लक्षात ठेवा, तुमचा जर फॉर्म 14 ऑगस्ट पर्यंत मंजूर झाला, अप्रूव्ह झाला, तरच तुम्हाला हे पैसे आहेत ते मिळणार आहेत. त्यानंतर आता दुसरी अट काय आहे? दुसरी अट, यावरती आपण 2 व्हिडिओ बनवले आहेत. त्यामध्ये सांगितलं आहे की तुमचं आधार कार्ड बँकेला सीडिंग असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड बँकेला सीडिंग असेल तरच तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळतील. ही दुसरी अट आहे. आता ते कसं पाहायचं त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता. जे माय आधार वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुमचा आधार नंबर टाकून ओटीपीच्या माध्यमातून तुम्ही लॉग इन करू शकता. आणि लॉग इन केल्यानंतर जो 5 नंबरचा ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. तिथे तुम्ही पाहू शकता की तुमचं आधार कार्ड हे कोणत्या बँकेला सीडिंग केलेलं आहे. म्हणजे हे जे पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत. आणि डीबीटी मार्फत येणार आहे त्यामुळे इथे जे काही बँक अकाउंट तुम्हाला दिसेल आधारच्या वेबसाईट वरती त्याच बँकेच्या खात्यात तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही फॉर्म भरताना कोणतेही बँक अकाउंट दिलेलं असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, फक्त ते सीडिंग ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही त्या वेबसाईट वरती जावा आणि बँक सीडिंग स्टेटस कोणती बँक आहे आणि ते ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा. जी बँक असेल आणि ते ऍक्टिव्ह असेल त्याच बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला हे 3,000 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता तुम्ही म्हणाल आमचं दुसरी बँक दाखवते, आम्हाला त्या बँकेत पैसे नको आहेत, आम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये पैसे घ्यायचे आहेत, तिथं ऍक्टिव्ह दाखवत नाहीये, इनऍक्टिव्ह दाखवत आहे, कोणतीही बँक दाखवत नाही. त्यांनी काय करायचं? त्यांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन एनपीसीआय डीबीटी लिंकचा एक फॉर्म असतो तो भरायचा आहे. लक्षात ठेवा, आधार कार्ड सगळ्या बँकेला लिंक असतं, पण गव्हर्नमेंटचे जे पैसे येतात, स्कॉलरशिपचे जे पैसे येतात ते मात्र तुम्हाला डीबीटी मार्फत येतात. त्यामुळे त्यांना सांगा की डीबीटी आम्हाला लिंक करून पाहिजे आणि लवकरात लवकर लिंक करून घ्या. आता 17 तारखेला हप्ता येणार म्हणल्यावर त्या अगोदर झालं पाहिजे. आणि जर होत नसेल, त्यांना काही कळत नसेल, तर तुम्ही डायरेक्ट काय करा, पोस्ट ऑफिस मध्ये जावा आणि डिजिटल अकाउंट काढा. IPPBचं, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं ते डिजिटल अकाउंट काढा. तुम्हाला ते पासबुक देत नाहीत, फक्त एक डिजिटल कार्ड देतात. तर ते अकाउंट काढून घ्या. तुमचं ऑटोमॅटिकली जे आहे ते आधार सीडिंग होऊन जाईल आणि तुमचे जे काही पैसे आहेत ते पोस्टामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे ही महत्वपूर्ण अपडेट होती. आपल्या बहिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.